जर टिफिनला सकाळी उठल्या उठल्या कधी काहीही भाजीला नसलं किंवा काय सुचत नसेल तर अशा वेळेला ना तुम्ही छानपैकी अशी फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये बटाट्याची चमचमीत झणझणीत अशी ही टेस्टी भाजी बनवू शकता। बटाट्याची भाजी सगळ्यांच्याच आवडीची आहे, खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होती। तर बघू शकता इतकी छान सुंदर आणि टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर ट्राय नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य। तर इकडे मी मस्तपैकी 2-3 बटाटे स्वच्छ धुवून कट करून थोडेसे असे शिजून घेतलेत। बघू शकता जास्त गाळ करायचे नाहीत, हे असे थोडेसे कट होईन इतके शिजून घ्यायचे आणि स्वच्छ पाणी परत धुवून घेतलेलं आहे, कारण शिजलेलं पाणी कसं चिकट असतं ना, त्यामुळे ते पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर इकडे मी कोथिंबीर घेतली, कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच असं विशेष ह्याला साहित्य लागत नाही, म्हणूनच ही भाजी सगळ्यात सोपी आहे। तर कढईमध्ये आता तेल तापत ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकणार आहोत कढीपत्त्याचे पानं। तर कढीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत। त्यानंतर मी इथे टाकते अर्धा चमचा जिरे आणि त्यानंतर आता मी इथे टाकते फुल 1 चमचा राई, कारण राईशिवाय तर बटाट्याच्या भाजीला अजिबात म्हणजे लुक पण छान येतो आणि चव पण मस्त लागते। त्यामुळे एक चमचा राई टाकली आणि अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत। आता हे थोडंसं परतून घ्यायचं आपण सुरुवातीला। काय होतं ना, कधी कधी असं होतं रात्रीच्या वेळी किंवा सकाळी अशी घाई असते आपली की भाजीला काही सुचत पण नाही ना, अशा वेळेस ना बटाट्याची भाजी ना ही अप्रतिम आहे आणि खूप छान असा बेत आहे हा, झटकीपट होणारा। पुरीसोबत आपण नेहमी ही बटाट्याची भाजी खातो बघा। आता आपण याच्यामध्ये ना 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकायचा आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या कटिंग करून घेतल्यात त्या टाकायच्या। ही भाजी ना लाल मसाल्याची सुद्धा बनवू शकता, फक्त जिकडे मी हिरवी मिरची टाकली ना तिकडे लाल मसाला ॲड करायचा। असं कांदा टमाटे ज्यावेळेस आपण परतून घेतो त्यावेळेस। आता मी टमाटरसुद्धा ॲड केलेला आहे। बटाट्याच्या ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात, रस्सा भाजी, ग्रेव्ही भाजी, बटाट्याची मस्त मस्त खूप प्रकारच्या भाज्या बनल्या जातात बटाट्याच्या, कारण बटाटा हे सगळ्यांच्याच घरोघरी उपस्थित असतं, म्हणजे तयार असतंच। आणि दुसरी गोष्ट खाण्यामध्ये खूप मस्त लागतं। आता मी याला थोडंसं परतून घेते, ह्याच्यामधला थोडासा कच्चापणा आपल्याला दूर करायचा। हे बघा थोडंसं साईज याची कमी झाली आहे, रंग सुंदर आलेला आहे आणि कांदा टमाटर मिरचीचा कच्चापणा इकडे निघून गेलेला आहे। तर लगेच आपण ह्या स्टेजवर ना थोडंसं हळद मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं, गॅस बंद करायचा। तर इथे मी गॅस स्लो केला आहे, एक चमचा नाही टाकायचं, अर्धा पाऊण चमचाच फक्त हळद टाकायची। बटाट्याच्या भाजीला ना कशी मापामध्ये हळद असताना तर सुंदर असा रंग येतो भाजीला। आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे। त्यानंतर आता चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकायचं, कारण बटाट्यावरून जर तुम्ही मीठ टाकलं ना मग मीठ ना व्यवस्थित सेट नाही होणार भाजीला आणि मग 1 घास खारट 1 घास आळणी असं लागून जाईल। त्यामुळं ना ह्या स्टेजवर मीठ मसाला हळद टाकून, मसाला म्हणजे गरम मसाला किंवा लाल मसाल्याची जर करायची असेल तर ह्या स्टेजवर टाकायचं। आता हे सगळे मसाले मीठ हळद गरम मसाला कांदा टमाट्यासोबत मिक्स करून घ्यायचं, मंद गॅस ठेवायचा आणि आपण जे बटाटे शिजून घेतलेत ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। मोकळी सुटसुटीतसुद्धा बटाट्याची भाजी बनवली जाते किंवा अशी थोडीशी चिकट मस्त वाटते खायला ही भाजी, मला तर खूप अप्रतिम आवडती अशा प्रकारची भाजी। थोडासा याच्यामध्ये मला चिकटपणा आवडतो, पण मोकळी सुटसुटीत पण होती। बटाटे छानपैकी म्हणजे जास्त गाळ करायचे नाही बस, मग ती भाजी ना मोकळी सुटसुटीत होती। आता हे बटाटे ना मिक्स करून घेतलेत मी, सर्व मसाल्यामध्ये कवर केलेत आणि बटाट्याच्या भाजीला स्पेशली तेल थोडं कमी टाकायचं। हे बघा किती सुंदर अशी आपली ही भाजी झटकीपटच 5 मिनिटाच्या आत तयार झालेली आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची। बघा कोथिंबीर टाकल्याने किती सुंदर असा भाजीला आपला लुक आला आहे, म्हणजे पाहता क्षणी असं खायचं मन होते। आणि बटाट्याची भाजी तशी माझी खूप फेवरेट आहे। झाकण ठेवलं, थोडीशी वाफ द्यायची, वाफेवर मस्तपैकी फ्लेवर येतो भाजीला, सेट होते। बघू शकता मी 1-1.5 मिनटं वाफ दिलेली आहे आणि आता छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं। झणझणीत चमचमीत अशी स्वादिष्ट चवदार अशी ही बटाट्याची भाजी, पुऱ्या जर केल्या असेल ना तर मस्तच लागते।
आपण डाळ भात वगैरे आणि भाजीला काही सुचलं नाही ना, अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा तोंडी लावायला. तर झालेली आहे भाजी, थंड करायची आणि आता प्लेटमध्ये सर्व करायची. तर बघू शकता, हे बघा किती मस्त झाली आहे बटाट्याची भाजी. छानपैकी टेस्टी चवदार भाजी तयार होती. सगळ्यांनीच केली असन, पण नक्की ट्राय करा जर काही सुचलं नाही तर अशा वेळी. हे बघा मस्त झालेली आहे. थोडंसं थंड करायची आणि मग प्लेटमध्ये सर्व करायचं. तर आता आपण करून घेऊया आपली बटाट्याची सिंपल साधी सोपी ही भाजी. हे बघू शकता, हॉटेलमध्ये, पूजा समारंभामध्ये, लग्न समारंभामध्ये पुरीसोबत तर हमखास ही भाजी असतीच खायला. म्हणून ही बटाट्याची भाजी तरी सगळ्यांनाच आवडते. तर भाजीला काही सुचलं नाही, सकाळी काय बनवावं, घाई झाली, उशीर झाला, तर अशा वेळी फक्त 2-3 बटाटे कट करायचे आणि ही भाजी अशी बनवून टिफिनला न्यायची. आवडीने खातात. सोबत जर पुऱ्या जर बनवून नेल्या ना तर बस मस्तच बेत होईल. तर नक्की ट्राय करा. पुरीसोबत अप्रतिम लागती, पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही तुम्ही याला खाऊ शकता. काही लोक तर ब्रेड पावासोबतसुद्धा याला खातात. तर मस्त झालेले आहे, झणझणीत. आता मला राहत नाही, गरमागरम चपातीसोबत मी भाजी खाणार आहे. आजचा हा बेत आहे माझा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल साधी सोपी आणि टिफिनसाठी मी दाखवलेली ही बटाट्याची भाजी? आवडली असेल तर ट्राय नक्की करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकन दाबवा, कारण की असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छान रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा.